मित्रांनो, कोल्हापूर केटरिंग असोसिएशन तर्फे या ठिकाणी खिचडी तयार करण्याचं काम चालू आहे। बघू शकता किती मोठ्या क्वांटिटीमध्ये इथं खिचडी तयार होते आहे। नेमकं किती साबुदाणे भिजवलेले आहेत आणि कसं यांचं काम असतं हे सगळं आपण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। बघू शकता मोठ्या उत्साहामध्ये याची सुरुवात झालेली आहे। सकाळ सकाळी लवकर म्हणजे कालचपासून यांचं सगळं नियोजन झालेलं आहे आणि आज सकाळी 6 वाजल्यापासून हे सगळे जण राबतायत आणि भाविकांना खिचडी प्रसाद वाटप चालू आहे। चला तर मग जाणून घ्या नेमकं किती इथं खिचडी तयार होते आहे। तर या ठिकाणी मोठ्या क्वांटिटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खिचडी तयार होणार आहे। साधारण आज किती साबुदाणा आहे? आज 500 किलोच्या आसपास आपला 500 शेअर किलो. होतो. जेणेकरून सगळ्यांच्या सहकार्यातून हे काम चाललेलं असतं। हे पूर्ण सर्व मंडळी काल रात्रीपासून हे कामात आहेत। यात आता काय काय घातलं जाणार सांगा आता आम्हाला. पहिला जिरे येणार याच्यात, त्यानंतर हिरवी मिरची येणार। हिरवी मिरची हो, आता जिरं घातलेलं आहे, हिरवी मिरची घातलेली आहे आणि आता एका वेळी किती किती करतो आपण? हे आता आपण 15 किलो करतो 15 किलो एका वेळी 15 किलो या ठिकाणी खिचडी तयार होते आहे आणि अशी 4 ते 5 कढया येथे लावलेल्या आहेत। मोठी मोठी पातेली या ठिकाणी आहेत। सगळे कोल्हापुरातील सुप्रसिद्ध असे हॉटेल व्यावसायिक त्याचबरोबर केटरिंग व्यावसायिक या ठिकाणी आहेत। बघू शकता साबुदाणा पण आलेला आहे मोठ्या क्वांटिटीमध्ये। 15 किलो खिचडी या ठिकाणी आता तयार होते आहे। असते ना, येऊ का? आता यामध्ये मीठ घातलं जातंय आणि साखर। तळलेला बटाटा त्या खिचडी ओके, तळलेला बटाटा घालायचा आहे। टेस्ट मध्ये फरक पडतोय का? टेस्ट मध्ये नाही, सेफ राहतो. सेफ राहतो। अन्नछत्राला जेव्हा आपण दोन घरी घेऊन जाणार, ओके, हा, हा. रात्री सुद्धा ती उतरणार नाही. ओला बटाटा असेल बरोबर ना, आहे, तर खराब नासू होतं. शकते. पाण्याचं कंटेंट असतं ना त्यामध्ये। हा. मित्रांनो, हे सगळे पदार्थ यामध्ये गेल्यानंतर हे जवळजवळ 50 किलो खिचडी तयार होणार आहे। बघू शकता या ठिकाणी एकदम लुसलुशीत अशी साबुदाणा व्यवस्थित फुललेला आहे आणि सुट्टा झालेला आहे आणि खिचडी तयार होत आहे। शेंगदाण्याचा कूट आता घातला जातो याच्यामध्ये। सगळं प्रमाण यांचं पाटीचं आहे, पाटीवर प्रमाण आहे। 2 पाट्या शेंगदाण्याचा कूट। याच्यामध्ये आता खोबरं घातलेलं आहे आणि आता खिचडी तयार झालेली आहे। किती असेल झाली तयार आता पूर्ण? 50 किलोचा एक सेट आपला। एका कढईमध्ये आता 50 किलो खिचडी आता रेडी झालेली आहे। थोड्या वेळ झाकून ठेवली की मस्त छान अशी शिजली जाणार आणि मस्त टेस्टी पण होणार आहे खिचडी। बघू शकता इथं मोठ्या क्वांटिटीमध्ये खिचडी तयार होते। जवळजवळ 4 कढया इथं लावलेल्या आहेत। माऊलीने प्रसादाचा लाभ घ्यायचा आहे सर्वांनी। त्याचे वाटप आतल्या साईडला
तर नमस्कार मित्रांनो, आपण कोल्हापूरमध्ये साने गुरुजी वसाहतकडून तलवार चौकाकडून आता आपण नंदवाळ या ठिकाणी आलेलो आहे. कोल्हापूरमध्ये प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं आणि या ठिकाणी छान अशी सजावट केलेली आहे. खूप उत्साहाचं वातावरण आहे. भक्तगण या ठिकाणी आलेले आहेत आणि हा सोहळा खरंच खूप चांगला बघण्यासारखा असतो आणि आज तो पार पडत आहे.